रामदास सद्गुरु राया, रामदास सद्गुरु राया, रामदास सद्गुरु राया, रामदास सद्गुरु राया. धर्म रक्षाया घेतला कलियुगी अवतार, घेतला कलियुगी अवतार. कंठी धरियेला कीर्तीचा हार, कंठी धरियेला कीर्तीचा हार. शिष्य जत झाला जिजाऊबा, शिष्य जत झाला जिजाऊबा. जांब नावाचे गाव, सूर्याजी पंत नावाचे सद्गुरू असत. त्यांच्या पोटी रामदासांचा जन्म झाला. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, या न्यायानं रामदासांचा जन्म झाला. चांगले मूल जन्माला यावे म्हणून घरात काही ना काहीतरी पुण्यही पाठीशी लागतेच. आता सूर्याजी पंत स्वतः सूर्योपासक. राम उपासना घरात पिढ्यानपिढ्या चालत आलेली. राम जन्माला यावे म्हणून दशरथ राजाने पुत्र कामेष्टी यज्ञ केला. कृष्ण जन्माला यावे म्हणून यशोदा मातेने मागील जन्मात प्रदोष व्रताचे आचरण केले होते. रावण किंवा कंस जन्माला यावे याच्यासाठी त्यांच्या वडिलांनी साधा सत्यनारायण तरी घातला होता का हो? सूर्याजी पंत सदा सूर्योपासक. त्रिकाल संध्या गायत्रीचा 1200 जप. आणि या पुण्याईनं त्यांच्या घरी स्वतः सूर्यनारायण अवतरले. इतकं संध्येचं महत्व आहे. शास्त्रकार सांगतात, विप्रो वृक्ष तस्य मूलंच संध्या, वेद शाखा धर्म कर्माणि पत्रम, तस्या मूलं यतन्तो रक्षणीयम, छिन्ने मूले नैव शाखानुपत्रम. शास्त्रकार सांगतात की विप्र हा एका वृक्षासारखा आहे. त्याचं मूळ ही संध्या आहे. त्याच्या फांद्या हे त्याचे वेद आहेत. आणि धर्म कर्म हे इतर पाने. आणि जर आपण मुळालाच जपलं नाही तर झाड कसं राहील? म्हणजेच जर आपण संध्याच केली नाही तर तो विप्रच राहणार नाही. त्यामुळे पूर्वरंगात सांगितल्याप्रमाणे कर्म कोणालाही चुकलं नाही. आणि संध्या हे प्रत्येक मनुष्याचे कर्म आहे. संध्येच्या बाबतीत पेशव्यांच्या बखरीत एक खूप सुंदर गोष्ट आहे. त्यांचे आजी सासरे यांना अकाल मृत्यूच्या फेऱ्याने ग्रासले. देशोदेशीचे वैद्य येऊन गेले. वैद्य म्हणजे शुद्ध मराठीत सांगायचं झालं तर डॉक्टर. अनेक वैद्य येऊन गेले पण कुणाचीही मात्रा लागू होईना. शेवटी राजज्योतिषीला पाचारण करण्यात आलं. वेळेप्रमाणे कुंडली मांडण्यात आली आणि सांगितलं की यांना अकाल मृत्यूच्या फेऱ्याने ग्रासले आहे. कालपुरुषाचे दान करा. कालपुरुषाचे दान म्हणजे एका विप्राला दान द्यायचे आणि त्याच्या आकृती इतकं सोनं भरून ते त्याला दान द्यायचं असतं. आणि कालपुरुषाचं दान करायचं ठरवलं. पंचकृषीतल्या सगळ्या ब्राह्मणांना निमंत्रण पाठवण्यात आली. सर्व ब्राह्मण आले आणि कालपुरुषाचं दान करायला सुरुवात झाली. सगळा संकल्प सोडला आणि तो त्या ब्राह्मणाच्या हातावर सोडणार तितकेच तो ब्राह्मण पळून जायचा. असं करत 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 पंचकृषीचे सगळे ब्राह्मण संपले पण एकानेही कालपुरुषाचे दान घेतले नाही. शेवटी एक वृद्ध ब्राह्मण आला. तोही हे दान स्वीकारेना. पण राजा हा विष्णू स्वरूप असतो या अटीवर
त्याने दान घ्यायला मान्यता दिली. तो आला आणि त्याच्या हातावर संकल्प सोडण्यात आला आणि कालपुरुषाचं दान केलं. काही दिवस गेले. होळकरांची तब्येत बरीचशी ठणठणीत झाली होती. त्यांनी पुन्हा त्या वृद्ध ब्राह्मणाला बोलावून घेतले आणि विचारलं की मी जेव्हा कालपुरुषाचं दान करायला तिथं बसायचो आणि संकल्प सोडायला जायचो, तितक्यात तो ब्राह्मण उठून निघून जायचा आणि तिथे एक आकृती यायची, काळी आकृती यायची आणि ती त्या ब्राह्मणाला 2 असं बोट दाखवायची आणि तो ब्राह्मण पळून जायचा. तुम्ही तिथे बसलात, त्या व्यक्तीने तुम्हालाही 2 बोटे दाखवली, तुम्ही तिला 3 बोटे दाखवली आणि ती आकृतीच निघून गेली. हे काय होतं? ते ब्राह्मण म्हणाले ती काळी आकृती म्हणजे प्रत्यक्ष कालपुरुषच. तो म्हणायचा, माझं दान घ्यायलास 2 वेळेस संध्येची पात्रता आहे का? जे संध्या करत नव्हते ते तिथून उठून निघून गेले. त्या कालपुरुषानं मलाही विचारलं, तू 2 वेळेसची संध्या करतो का? मी त्याला 3 बोटं दाखवली आणि त्याला सांगितलं मी त्रिकाल संध्या करतो आणि ती आकृतीच निघून गेली. मी दान घेतलं आणि आपले जीवन वाचवलं. इतकं संध्येचं महत्त्व आहे. या संध्येच्या महत्त्वावर आणि गायत्री जपाच्या प्रतापावर साक्षात सूर्यनारायण वृद्ध ब्राह्मणाच्या रूपाने सूर्याची पंतांच्या घरी अवतरले. माध्यन्नीचं भोजन प्रसाद झाला, वैश्वदेव झाला आणि सूर्यनारायण प्रसन्न झाले. वर माग म्हणाले, पण सूर्याची पंत काही वर मागेनात. रामपंचायतन पंचधातूंची मूर्ती दिली तरी देखील ते वर मागेनात. शेवटी राणूबाईंनी वर मागितला की आमच्या संसार वेलीला अजून फळ आले नाही, तेवढी कृपा करावी. तेव्हा सूर्यनारायणांनी वर दिला की आपल्या पोटी 2 ईश्वरांश जन्माला येतील. एक म्हणजे श्रेष्ठ गंगाधर स्वामी आणि दुसरे म्हणजे नारायण, ज्यांना आपण रामदास स्वामी म्हणून ओळखतो ते नारायण. हे नारायण लहानपणापासूनच अतिशय खुडकर. 12 वर्षाचे झाले. श्रेष्ठ गंगाधर स्वामींनी आणि राणूबाईंनी त्यांचं लग्न करण्याचं ठरवलं. त्या काळी मुलाचं 12व्या वर्षीच लग्न व्हायचं. राणूबाई म्हणाल्या, नारायणा, माझी एक इच्छा आहे रे, मला तुला बोहल्यावर उभा टाकलेला बघायचं आहे. नारायण तयार झाले. ते म्हणाले, आई नीट बघ, मी लग्नाला तयार झालोय, बोहल्यावर उभा टाकलोय, बघितलंस ना, नीट बघून घे. हे चालू असतानाच ब्राह्मणांनी सावधान म्हटलं आणि अचानक नारायणांच्या मनात एक विचार आला, अरे हे तर सावधान म्हणतायत, आपण खरेच सावध आहोत का? या प्रपंचाच्या बेडीत आपल्याला गुंतायचं आहे का? आपल्याला देशाचा उद्धार करायचा आहे आणि प्रपंचात गुंतलं तर देशाचा उद्धार कधी करणार? आपण सावधान आहोत का? सावधान आहोत का? असा प्रश्न पडला आणि खरेच सावध झाले. जे थेट पलायन केलं ते गोदावरीच्या काठी टाकळ क्षेत्री आले. तिथे रामनामाचे पुरश्चरण केलं आणि रामरायाला प्रसन्न करून घेतलं आणि रामरायांच्याच आदेशानुसार पुढील 12 वर्षे ते तीर्थाटन करायला निघाले. आणि हे करत असताना त्यांना काय दिसलं? हा देश हिरव्या वरवंट्याखाली चिरडून भरडून निघत होता. स्त्रियांची असुरक्षितता वाढायला लागली. अरे 5 शाखा हिंदुस्थानावर अंमळ गाजवायला लागल्यात. काय परिस्थिती झाली होती? प्रबल यवन झाले होते वंदया महाराष्ट्रात, प्रबल यवन झाले होते वंदया महाराष्ट्रात. आक्रंदक होता धर्म परसत्तेच्या दारात, आक्रंदक होता धर्म परसत्तेच्या दारात. शौर्य धैर्य रुतले होते करसेवेच्या पुंकात. ऐशावी कल्याणी धीराची केवळ खाणी, श्री समर्थ सद्गुरु वाणी दुमदुमली हो सर्वत्र.
दुमादुमाली हो सर्वत्र, जय जय रघुवीर समर्थ. रामदास स्वामी तीर्थाटन करून परत महाराष्ट्रात आले आणि त्यांनी शिवाजी महाराजांना पत्र पाठविलं. अरे काय यथार्थ वर्णन करणारं पत्र होतं. निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, असं पत्र त्यांनी त्यांना पाठवलं. अरे या दोघांची काय गुरु शिष्यांची जोडी होती. उद्या गुरुपौर्णिमा आहे आणि आत्तापर्यंत होऊन गेलेल्या अलौकिक गुरु शिष्यांची जोडी, यामध्ये कोणतं नाव घ्यायचं म्हटलं तर ते सर्वात उत्तम असं नाव म्हणजे रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज. अहो त्यांची नावही बघा कशी येते. शिवाजी महाराजांचं नाव बघा, शिवाजी. जीवाशी, जीवाशी खेळावं लागतं तेव्हा शिवाजी बनता येतं. रामदास, सदा मरा. सदा मरा कशासाठी? धर्मासाठी मरावे, मरोनी अवघ्यास मारावे, मारिता मारिता घ्यावे राज्य हे आपुले. देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा, मुलूक बडवा की बुडवावा धर्म संस्थापनेसाठी. देशद्रोही तितुके कुत्ते मारोनी घालावे परवते, रामदास पावती फत्ते यदर्थी संशय नाही. अरे काय गुरु शिष्यांची जोडी होती. भोसले कुलोत्तम शिष्य हा ब्राह्मण सद्गुरु होता. भोसले कुलोत्तम शिष्य हा ब्राह्मण सद्गुरु होता. तो राजविभव संपन्न हा विरक्त साधू होता. तो राजविभव संपन्न हा विरक्त साधू होता. ब्रह्मचात्र तेजाचा हा पूर्व संगम होता. संकटास ज्या देखोनी शंकितही होय भवानी, तेथे गरजेस गुरुवाणी राष्ट्राच्या कल्याणार्थ. जय जय रघुवीर समर्थ, देशाच्या कल्याणार्थ. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. समर्थ आणि शिवाजी महाराजांची जोडी अशी अप्रतिम होती. त्यांनी मुख्य काम कोणतं केलं तर जातीभेद हा केला नाही. स्वामी अखंडानंदांचं घागरमी सागर दृष्टांत सागर अशा नावाचं एक पुस्तक आहे. त्यात एक दृष्टांत आहे. एक आजोबा होते. त्यांनी कार्यालयातलं काम घरी करायला आणलं, पण त्यांचे नातू काही कामच करू देईनात. आता आजोबाला कळालं की जोपर्यंत आपण त्यांना काही काम देत नाहीत तोपर्यंत ते आपल्याला काही काम करू देत नाहीत. तेव्हा त्यांनी एक नकाशा घेतला, त्या मुलांना दाखवला. हा नकाशा दिसतोय का? मुलं म्हणाली हो. आजोबांनी त्यांच्या देखत त्या नकाशाचे 10-12 तुकडे केले आणि त्यांना दिले. म्हणाले हा नकाशा घेऊन जा आणि जोपर्यंत हा तुम्ही जोडून आणत नाही तोपर्यंत तुम्हाला खाऊ देणार नाही. मुलं गेली. 10-15 मिनिटातच मुलं परतली. आजोबा चिडले. मी तुम्हाला म्हणलो होतो ना, जोपर्यंत तुम्ही हे काम करत नाही तोपर्यंत तुम्हाला खाऊ देणार नाही म्हणून. जा हे काम करा. मुलं म्हणाली आजोबा मी नकाशा जोडला. आजोबांना आश्चर्य वाटलं. हल्लीचे शिक्षक काही चांगले शिकवायला लागले काय? कसं केलं? ते मुलांनी नकाशा दाखवला. ते म्हणाले याच्या मागे एका माणसाचं चित्र होतं. आम्ही तो माणूस जोडला, उलटून पाहिलं तर नकाशा जोडला गेला होता. हेच काम शिवाजी महाराजांनी आणि समर्थ रामदासांनी केलं आहे. रामदासांच्या शिष्यमंडळात आणि शिवाजी महाराजांच्या राज्यकारभारात काम करणारे या दोन्हीतही 18 पगड जातीची माणसं होती. असो, तो वेगळा मुद्दा आहे. आपण मूळ मुद्द्याकडे वळूया. हे पत्र शिवाजी महाराजांनी पाहिलं आणि सद्गुरू दर्शनाची ओढ लागली. ते चाफळ क्षेत्री आले, घोड्यावरून निघाले. आता त्या काळी प्रत्येकाची घोडे वेगवेगळे असायचे. प्रत्येकाला घोडेच. भटजीचा वेगळा, शेठजीचा वेगळा,
सैन्याचे वेगळे, राजाचे वेगळे, कीर्तनकारांचे वेगळे. शेठजीचा कसा, शेठजी को घोडो, खावे बहुत चालो थोडो, ऊपर से मारो टोलो, नीचे शेठजी ऊपर घोडो, असे शेठजींचे घोडे. आता भटजीचा घोडा, तर त्या काळी जेवढे भटजी असायचे प्रत्येकांना काही 8-10 कामं वाटून दिल्या जायची आणि 8-10 गावाचं त्यांना नेतृत्व असायचं, ते तिथेच जायचे. आता 8-10 गावं होती, त्यामुळे प्रत्येक गावाकडे जायला खूप दिवस लागायचे, खूप दिवसांनी जायचे. त्यामुळे मुंज, विवाह, काही काम पडलं की प्रत्येक लोक यायचे, विचारायचे आणि त्यांची बोलण्याची सुरुवात राम राम असं म्हणण्याने सुरुवात व्हायची. आता त्यांच्याकडे घोडा होता, त्या घोड्याला सवयच पडली होती, कारण त्याला माहीत होतं की भटजींना समोरून कोणी राम राम म्हटलं की यांचा बोलण्यात अर्धा तास जातो. तेव्हा तो घोडा खाली बसायचा, कोणी राम राम म्हटलं की खाली बसायचा. आता हे भटजी एका गावी गेले. त्या काळी दक्षिणेसोबत शिदा द्यायची पद्धत होती. भटजींनी सगळा शिदा घोड्यावर लादला आणि ते एका गावाकडे निघाले. आता मध्ये एक नदी होती, छोटी नदी, आणि पाऊस येऊ लागला, त्यामुळे थोडं नदीला पूर आला. आता हे घोडं जात होतं. घोडं नदीच्या ऐन मध्यपात्रात आलं आणि समोरून एक माणूस आला. तो तिकडं उभा होता. हे भटजी याला इथूनच म्हणतायत, तसं म्हणू नको, तसं म्हणू नको, तसं म्हणू नको. तो माणूस म्हणाला, भटजी मी काहीच म्हणत नाही, तुम्ही काय मला तसं म्हणू नको म्हणताय? मी काहीच म्हणत नाहीये, मी फक्त राम राम म्हणतोय, झालं. भटजीच्या बायकोला कशात पाणी कालवायचं काम पडलं नाही. असा भटजीचा घोडा. कीर्तनकाराचाही घोडा वेगळा. तिथे आमच्यासाठी मजाच असती, कारण आम्ही कीर्तनकार आहोत. आता एक कीर्तनकार होते, त्यांना एका मराठवाड्याच्या गावात कीर्तन करण्यासाठी आमंत्रण आलं. ते गेले तिथं. आता मराठवाड्याचे 2 माजी मुख्यमंत्री असल्याने ते रस्त्याच्या इतक्या सुधारणा की बस तर सोडा, साधी मोटरसायकल सुद्धा तिथून जाईना. कीर्तनकारांनी आयोजकांना फोन केला, अहो तुमचे रस्ते असे, काय करावं, कीर्तन रद्द करायचं का? गोकुळ अष्टमीचं कीर्तन आहे, तरी रद्द करू आपण. ते आयोजक म्हणाले, नाही नाही, खूप दूरदूरून लोक येत आहेत कीर्तन ऐकायला, असं जमणार नाही. मी एक काम करतो, ते बसस्टँडच्या बाजूलाच एक घोड्यांचा तबेला आहे, तुम्ही तिथे जा, मी त्या घोडेवाल्याला फोन करतो, तुम्हाला जो आवडेल तो तिथून घोडा घ्या. कीर्तनकार गेले तिथं. त्या घोडेवाल्याला म्हणाले, अरे तुला फोन आला असेल ना, मला एक घोडा पाहिजे. तो म्हणाला, हाँ हाँ महाराज, मुझे फ़ोन आया था, मुझको सवारी लगी है, आपको जो घोड़ा चाहिए वो मेरे बेटे से ले लो. कीर्तनकार बुवा घोडा पाहायला निघाले. एवढे मोठे घोडे. त्यात त्यांना एक घोडा फारच आवडला, काळाशार रंग, उंच घोडा. ते म्हणाले, हां मला हा घोडा पाहिजे, दे. तो मुलगा म्हणाला, नाही 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 नाही, ये नाही. कीर्तनकार म्हणाले, ए तुझ्या बापाला सांगून ठेवले त्यानं, मला जो पाहिजे तो घोडा पाहिजे, तू काय मध्ये येतोस, मला हाच घोडा पाहिजे. तो कितीही समजावं लागला, पण यांचा हट्टच. त्याने तो घोडा दिला. आता हे घोड्यावर बसले, निघाले. आता यांची घोडा चालवण्याची पहिलीच वेळ. विचार करू लागले, छत्रपती शिवाजी महाराज कसे घोडा चालवत असतील, राणी लक्ष्मीबाई कशी घोडा चालवत असेल, महाराणा प्रताप कसे घोडा चालवत असतील. ऐटीत चालवू लागले. मस्त विचार करीत 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 निघाले आणि मध्येच ते घोडं थांबलं. यांना वाटलं काय झालं, हे घोडं पंक्चर झालं का काय, काहीच कळायला वाव नाही. ते घोड्याला चूच करायला लागले, मारायला लागले, चल 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 पुढे. पण ते घोडं काही पुढे जाईना. ह्यांनी त्या घोडेवाल्याला फोन केला. ते म्हणाले, अरे घोडा चल क्यों नहीं रहा है. तो घोड़ेवाला म्हणाला, हाँ महाराज आपने बहुत बड़ी गड़बड़ कर दी. अरे क्या गड़बड़ कर दी, ये घोड़ा चल क्यों नहीं रहा है. हाँ महाराज आपने बहुत बड़ी गड़बड़ कर दी. अरे क्या गड़बड़ कर दी. हाँ महाराज
मुझे मेरे बेटे ने बताया आपने बहुत बड़ी गड़बड़ कर दी, आपने जो घोड़ा लिया है वो बारात का है। अरे बारात का हुआ तो क्या हुआ, चलना तो चाहिए। वही तो बोल रहा हूँ महाराज, आपने बहुत बड़ी गड़बड़ कर दी। आपने जो घोड़ा लिया है वो बारात का है, जब तक उसके सामने कोई नाचता नहीं तब तक वो चलता ही नहीं। तो अब आपके पास मोबाइल होगा, हाँ मोबाइल में गाना होगा, हाँ तो गाना लगाए और नाचिए। हे असे घोडे। पण ती शिवाजी महाराजांची घोडी होती कृष्णी। अरे काय घोडी होती, पोड। घोड्यात घोडी शिवबाची, घोड्यात घोडी शिवबाची, कृष्णी नावाची घोडा राजरत्न लक्ष्मीचा, घोडा राजरत्न लक्ष्मीचा, तसाच चेतक प्रतापाचा, जी 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 जी, तसाच चेतक प्रतापाचा, जी 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 जी। राजे आपल्या घोडीवर बसून चाफळ क्षेत्री आले। त्यांना तिथे कळालं की समर्थ शिंगणवाडीला गेले आहेत। ते शिंगणवाडीला गेले आणि समर्थांची पहिली भेट झाली। समर्थांनी छत्रपतींना अनुग्रह दिला, शिष्य करून घेतले। त्या काळी एक प्रथा होती की जो शिष्य असेल त्याची आधी परीक्षा घ्यायची। आता शिष्य तर करून घेतले पण परीक्षा घ्यायची, कारण त्या काळी ती प्रथाच होती। आता विद्यार्थीच गुरूंची परीक्षा घेतात, पण त्या काळी गुरु शिष्याची परीक्षा घ्यायची। आता शिष्य तर करून घेतलं पण परीक्षा घ्यायला पाहिजे। आणि एकदा काय झालं, काकड आरतीची वेळ होती, सकाळ झाली पण समर्थ उठेच नात। सर्व शिष्यांनी जाऊन पाहिलं तर समर्थ आपल्या पोटात धरून जोरजोरात ओरडत होते, आई ग आई ग आई ग, आई माझा हा पोटशूळ, मेलो मेलो मेलो, वाचवा वाचवा। शिष्य म्हणाले, समर्था आपण आयुर्वेद जाणता, यावर उपाय काय? समर्थ म्हणाले, दूध 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 किती आणायचं सांगा, लिटर लिटर 2-2 लिटर, अरे कारे वारणा राजहंस पुढेच पुढे। हे दूध नव्हे, अरे शेळीचे गाईचे म्हशीचे नतसे गाढवीचे हो, वाघिणीचे पय भावे, वाघिणीचे पय भावे, तेने आम्हा बरे राहू। वाघीण हा शब्द ऐकला मात्र आणि सगळे शिष्य बाजूला गेले। आणि पाहता पाहता ही वार्ता रायगडावर पोहोचली।